शेतकऱ्यांसाठी नव्यानं मदतीची घोषणा करण्यात आली आहे। जून ते सप्टेंबर या दरम्यान नुकसानाची मदत दिली जाणार आहे। मृत जनावरांच्या मर्यादेची अट सुद्धा शिथिल करण्यात आली आहे। पुरामध्ये मृत पावलेल्या सर्व जनावरांची भरपाई दिली जाईल। सर्व पशुपालकांसाठी सरसकट मदतीची घोषणा करण्यात आली आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या, शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला। पूर्वमोसमी पावसाला होते पोषक हवामान। सूर्य आग ओकायला लागल्याने विदर्भ अक्षरशः भाजून निघत आहे। राज्यामध्ये उन्हाचा चटका असह्य होत आहे। खानदेशामध्ये कापूस आवकेमध्ये घट झालेली असून शेतकऱ्यांकडील कापूस साठा अल्प झालेला आहे। शेतकऱ्यांकडे कापूस फारसा उपलब्ध नाही। यंदा कोरडवाहू कापसाचे उत्पादन एकरी 80 किलो ते 1 क्विंटल एवढेच झालेले आहे। अतिपावसामध्ये सर्वत्र कापसाची हानी झालेली आहे। युद्धविरामाचा कालावधी किमान 2 आठवड्यांनी वाढवण्याचा प्रयत्न सुरू असून युद्ध आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहे। नाकेबंदीवरून पुन्हा तणाव निर्माण झालेला आहे। ट्रम्प यांचा दावा करण्यात आलेला आहे। बंदरावरील नाकेबंदी पूर्ण, वाढत्या तणावाची चर्चेची शक्यता, तसेच इराणचा इशारा देण्यात आलेला आहे। नाकेबंदी हटवली नाही तर आखातातील व्यापार पूर्णपणे रोखू असे इराणने म्हटलेले आहे। महिला आरक्षण तरणार, पुनर्रचनेला विरोध होणार, भाजप पुढील समस्या, लोकसभेमध्ये लागणार 360 खासदारांचा पाठिंबा, इंडिया आघाडीचा विरोध होतोय, मतदारसंघ पुनर्रचनेविरुद्ध करणार मतदान। उद्योगांना झटका बसलेला असून वीज झाली महाग। 1 डिसेंबरपासून प्रति युनिट 9.90 पैशांची झाली वाढ। विक्री कराच्या रकमेचा उपयोग शेतकऱ्यांसाठी। अकोटमधील पशुसंवर्धन विभागाचा कारभार केवळ 2च कर्मचाऱ्यांवरती, पशुपालक त्रस्त झाले। कार्यालय अनेकदा बंद राहत असल्यामुळे गैरसोय होते। उपाययोजनांची मागणी केली जाते। सौर प्रकल्पाविरोधामध्ये बोर्टा येथील सरपंच तसेच शेतकऱ्यांचे उपोषण सुरू झालेले आहे। पाण्याच्या हक्कावरती गदा, शेतकऱ्यांना विश्वास न घेता कामे केल्याचा आरोप होतोय। पीक विम्यापासून भरपाई जाहीर करण्यात आलेली आहे। 1219 कोटी रुपये मिळण्यास सुरुवात झालेली आहे। गेल्या खरीप हंगामामध्ये झालेल्या अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी पंतप्रधान पीक विमा योजनेमधून कृषी विमा कंपनीने पहिल्या टप्प्यामध्ये 30 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापूस व तूर पीक वगळता अन्य पिकांसाठी 1219 कोटी रुपयांची भरपाई मान्य केलेली आहे। यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन पिकाचा समावेश करण्यात आलेला आहे। सर्वाधिक 813 कोटी रुपयांची भरपाई नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालेली आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये कापूस आणि तूर पिकांची नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। अण्णासाहेबच्या कर्जदारांचा जीव टांगणीला असून व्याज परतावा मिळेना। राज्य शासनाकडून निधीची प्रतीक्षा होते। वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना। महागाई 38 महिन्यांच्या उच्चांकावरती। पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवरती होतोय। कच्चे तेल, वीज आणि उत्पादन क्षेत्रातील किमती वाढल्याचा मोठा परिणाम होतोय। सलग 5व्या महिन्यामध्ये वाढली महागाई, ग्राहकांवरती पडणार अतिरिक्त बोजा। हरभरा खरेदी आजपासून होणार पूर्ववत। गेल्या 7 दिवसांपासून थांबली होती खरेदी। नोंदणीची मुदतवाढ संपुष्टामध्ये आली। कोटींचा पूर पण बांधावरती कोरडेपणा। शेतकऱ्यांच्या वाटेला अजून सुद्धा प्रतीक्षाच आहे। निधी उपलब्ध होऊन सुद्धा सिंचन मात्र कागदावरतीच आहे। महत्त्व सिंचन क्षमतेचा वापर होत नसल्याने चित्र दिसून येत आहे। सिंचनाचा अनुशेष 56% शेती कोरडवाहू। खामगाव तालुक्यामध्ये रब्बी हंगामामध्ये केवळ 44.26% क्षेत्रावरती ओलीत आहे। सिंचन सुविधा वाढवण्याची गरज आहे। मलकापूर बाजार समितीमध्ये हमाली तोलाईवरून संताप व्यक्त होतोय। शेतकऱ्यांचा ठिय्या आंदोलन, 3 तास खरेदी ठप्प झाली। लेखी आश्वासने लिलाव सुरू करण्यात आले। रणरणत्या उन्हामध्ये नको वनवन, एप्रिलमध्येच मिळेल तिप्पट रेशन। अंत्योदय व प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना धान्य एकाच वेळी मिळणार। उन्हाळ्यातील गैरसोय टाळण्यासाठी निर्णय घेण्यात आला। मनरेगा अंतर्गत केळी लागवड अनुदान रखडलेले असून रुधाना येथील शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होतोय। शेतकऱ्यांची ठाम भूमिका, आंदोलनाचा इशारा देण्यात आला। पीक कर्जाची वर्षामध्ये परतफेड, 3.25 लाख शेतकऱ्यांना 64 कोटी व्याज परतावा। रक्कम खात्यावरती जमा। 2 वर्षाची प्रतीक्षा आता संपलेली असून जिल्हा नियोजनांमधील 7.99 कोटींचा निधी प्राप्त झालेला आहे। वादळामध्ये अनेक वीज खांब मोडून पडलेले असून दुरुस्ती काम अजून सुद्धा रखडलेले आहे। आसुर्ले पोर्ले येथील प्रकार, मोटर पंप बंद, पिके वाढत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले। कलिंगडाची लाली उतरलेली असून बळीराजाला रडकुंडीला निसर्गाची अवकृपा आणि युद्धाचा फटका बसतोय। कवडी मोल दराने विक्री केली जाते। उत्पादन खर्च सुद्धा निघणे कठीण झालेला आहे। 4 वर्षांमध्ये 481 कोटींचे मोफत उपचार। जळगाव जिल्ह्यामध्ये 2 लाख रुग्णांना जीवनदान मिळाले। जळगावमध्ये 98% क्लेम मंजूर करण्यात आले। गरीब रुग्णांसाठी जन आरोग्य योजना ठरली जीवनदायी।
एक दिवस आधीच मिळणार खात्यांच्या साठ्यांची माहिती. कृषी सचिवांच्या आदेशानुसार जिल्ह्यामध्ये अंमलबजावणी सुरुवात करण्यात आली. जळगावमध्ये पोहोच देखील होणार पडताळणी. मनरेगामध्ये फेस रिडिंग हजेरी, मात्र अंमलबजावणीमध्ये अडथळे निर्माण होत आहे. मजुरांचे चेहरे कॅप्चर होत नसल्याने रोजगार सेवकांसाठी आता मोठे आव्हान निर्माण झालेले आहे. प्रमाणपत्रांवरती लाभार्थ्यांचा फोटो, QR कोड गैरप्रकार थांबणार असून हायटेक प्रमाणपत्रे जिल्हा प्रशासनाच्या महसूल विभागाकडून होत आहेत वितरित. काय अवदसा सुचली आणि गोठा विहीर खोदून ठेवली. 4 वर्षांपासून रोहितचे बिलच मिळेना. शेतकरी मेटाकुटीला आला. 2000 शेतकरी प्रतीक्षेमध्ये आहे. लाडसंगी तालुक्यामध्ये 600 रोहितच्या माध्यमातून खोदण्यात आल्या विहिरी. सीनाच्या उजव्या कालव्यातून सिंचनासाठी पाणी सोडले. भर उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. यंदा शेतकऱ्यांना भरोसा कापसावरती आहे. खरीप पेरणी कृषी विभागाने केले नियोजन. 3.5 लाख हेक्टर पेरणी क्षेत्र प्रस्तावित झाले. 71,000 क्विंटल लागणार बियाणे. जालना जिल्ह्याला पाणी टंचाईच्या झळा बसत असून 17 टँकरद्वारे तहान भागवण्याचे काम सुरू आहे. टंचाईवरती मात करण्यासाठी प्रशासनाकडून 13 खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. 6 गावे आणि 9 वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा. शेतीसमोर नवीन संकट. शेणखताचा तुटवडा वाढलेला असून जमिनीची सुपीकता घटण्याची भीती व्यक्त केली जाते. पशुधनामध्ये घट झाल्याचा परिणाम होतोय. शेणखत मिळेना. पाणी जरा जपून वापरा, भविष्याची चिंता करा. जलव्यवस्थापन पंधरवाड्याचा बिगुल वाजलेला आहे. 5 प्रमुख नद्यांच्या जलकशाचे पूजन करण्यात आले. गरिबाचं घर उन्हामध्ये. चाकूरमध्ये 7,526 घरकुले अद्यापसुद्धा अपूर्णच आहे. घराचे स्वप्न निधीअभावी भंगलेले असून महागाईमुळे लाभार्थी अडचणीमध्ये सापडले. सर्वांसाठी घरे कधी होणार. सिंचन विहिरींची कुशलची कोट्यावधी रुपयांची देयके रखडलेली असून लाभार्थी अडचणीमध्ये सापडलेले आहे. अनेकांनी घातले पदरचे पैसे. प्रधानमंत्री पीक विम्याला पंजाब, गुजरातचा नकार मिळालेला असून महाराष्ट्र सुरुवातीपासून सहभागी. ऐच्छिक योजना. पांढरे सोने चकाकलेले असून पहिल्यांदाच 8,500 रुपयांपर्यंत चढला दर. शेतकऱ्यांजवळ साठवणुकीतील कापूस नाही. फायदा होणार तरी कुणाला, असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. त्याचबरोबर सोयाबीन सुद्धा पहिल्यांदाच 5,400 रुपयांवरती पोहोचली. पालांदुरामध्ये हर घर नल योजना ठरली पांढरा हत्ती. पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. खरीप तोंडावरती असून कर्जमाफी रखडलेली आहे. पीक कर्जावरती अनिश्चितीचे सावट आहे. नियोजनाअभावी पेरणीचे गणित बिघडणार. शेतकरी पडला चिंतेमध्ये. आर्थिक मदतीची गरज आहे. शेतकऱ्यांना अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हत्तींचा धुमाकूळ. मक्याची नासधूस करण्यात आली. बोर्दे कवठा शिवारातील हा प्रकार घडलेला असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हत्तीच्या कळपाचा बंदोबस्त करा, अशा प्रकारची मागणी शेतकरी वर्गामधून केली जात आहे. वाघाच्या दहशतीमध्ये मोहफुले वेसणी. जंगलातील वन्य प्राण्यांच्या डरकाळीची मजुरांना भीती वाटते. झुंज देत आहेत धोकादायक खेळ. त्यामुळे मजुरांनी काळजी घेण्याची गरज आहे. मोफत धान्याचा त्रैमासिक धमाका. शिधापत्रिकाधारकांसाठी लॉटरी लागलेली आहे. एप्रिल जूनचा साठा एकाच वेळी मिळणार. वर्धा जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी मोठा दिलासा मिळत आहे. जांभळदारा शिवारामध्ये आग लागून 9 शेतकऱ्यांची फडझाडे खाक झालेली आहे. ठिबकचे पाईप, शेततळ्याचे कागद, विहिरी, बोरवेलांच्या पाईपलाईनचा सुद्धा भस्मसात झालेला आहे. पूर्णेमध्ये बारदाण्याअभावी हरभरा खरेदी ठप्प झालेली आहे. शेतकरी संतापलेले असून FPCना मुबलक पोती. सहकारी संस्थांना मात्र टंचाई भासते. पालकमंत्र्यांकडे धाव घेतली. आंदोलनाचा सुद्धा यावेळी इशारा दिला. 481 कोटी रुपयांची अपेक्षा. मिळाले फक्त 45 कोटी. परभणी, गंगाखेड, सोनपेठ तालुक्याचा पीक विमा भरपाईमध्ये समावेशच नाही. विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार घडलेला आहे. भोकरदन तालुक्यामध्ये उन्हाळी मिरचींची लागवड केली जाते. शेतकऱ्यांची लगबग सुरू असून ब्लंचिंग पेपरचा वापर सुद्धा वाढलेला आहे. क्षेत्रसुद्धा दुपटीने वाढणार. अनिर्बंध कूपनलिका. विहिरींनी भूगर्भाची चाळणी केलेली आहे. प्रशासन अनभिज्ञ असून अनियंत्रित पाणी उपसा. पाणी गुणवत्तेचा मुद्दाही ऐनीवरती आलेला आहे. दुसऱ्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 1433 शाळांची पडताळणी करण्यात आली. पोर्टल संतगतीने सुरू असून ऑनलाईन पोर्टलवरती माहिती भरण्यात अडचणी निर्माण होत आहे. वाढीव 50 MLD आले तरी सुद्धा पाणी चौथ्या दिवशीच. जलकुंभाभावी वितरण व्यवस्था ढेपाळणार. मनपाला प्रतीक्षा नव्या 22 जलकुंभाची. हंजगी परिसरातील शेतकरी वीज समस्येने त्रस्त झालेले आहे. महावितरण कार्यालयामध्ये मारला ठिय्या. उपकार्यकारी अभियंत्यांना दिले निवेदन.
एनसुकीमध्ये दर घसरल्याने कांदा उत्पादकांची कोंडी झालेली आहे. उत्पादन खर्च व उत्पन्नाचा बसेना मेळ, आर्थिक घडी विस्कटलेली आहे. कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्यांची गडचेपी होत आहे. चंदनगडमध्ये वर्षभरामध्ये शेतकऱ्यांना 3 कोटी रुपयांची वन खात्याकडून नुकसान भरपाई देण्यात आली. वन क्षेत्रपाल तुषार गायकवाड, शीतल पाटील यांच्याकडून ही माहिती देण्यात आलेली आहे. संतप्त शेतकऱ्यांचा वीज उपकेंद्रावरती मोर्चा घेऊन जाण्यात आला. धांदरफड खुर्द परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. शिर्डी विमानतळाजवळ सुद्धा हडपली 4 एकर जमीन. अवघ्या 1.25 कोटींचा व्यवहार करण्यात आला. पोलीस तपासणार दस्त. सानवण्यानंतर बावकेचा जमीन अर्ज फेटाळला. दीपक लोंढे यांचे नावही समतामध्ये खाते. नितीन प्रदीप पोकळे या भावाचेही फसवले. शेवगातील चौघांची चौकशीला दांडी. डेटा अॅनालिटिक्स डिजिटलमुळे कर्जाची गंगा छोट्या शहराच्या दारी. NBFCकडून ऑटोमेशन तंत्रज्ञान वापरामुळे 43,019 कोटी रुपयांची वैयक्तिक कर्जे मंजूर करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या नावामध्ये आता आईला अग्रक्रम देण्यात आलेला आहे. राज्य शासनाचा क्रांतिकारी निर्णय. शैक्षणिक दस्तावेजामध्ये होणार मोठा बदल. पाटण तालुक्यामध्ये जलजीवनची कामे ठप्प झालेली आहे. 316 कामांपैकी 118 कामे अपूर्ण असून शासन पातळीवरून निधीचा तुटवडा भासत आहे. राज्यातील धरणांमध्ये 74% पाणीसाठा उपलब्ध असून गेल्या वर्षींपेक्षा धरणामध्ये 60% अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. चित्र दिलासादायक आहे. वीज नियामक आयोगाच्या नव्या निदर्शनाने सौर ऊर्जा ग्राहकांमध्ये संताप व्यक्त होतोय. सौर ऊर्जेचा प्रवास प्रोत्साहन सवलतीपासून ग्रीड वसुली शुल्काकडे गेलेला आहे. 3 महिन्यांचे धान्य एकदम द्यायचे तरी कसे, सरकारचा आदेश देण्यात आलेला आहे. प्रशासनापुढे मात्र वितरणाचा प्रश्न गंभीर आहे. विधानसभेच्या राजकारणामधून गोखूडची बदनामी करू नका, सतेज पाटील म्हणाले. शक्तीपीठ महामार्गाला विरोधच राहिला. भोंदूबाबा खरात प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी असे सुद्धा यावेळी आश्वासन देण्यात आले. राज्यामध्ये रखरखीत उन्हाळ्यामध्ये सुद्धा 47% पाणीसाठा उपलब्ध आहे. ठाणे परिसरामध्ये गेल्या वर्षीपेक्षा धरणामध्ये 60% अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. रासायनिक खतांच्या काळा बाजारावरती आता ई-वॉच असणार. युरिया DAP विक्रीसाठी पॉस मशीन, ब्लॉक स्पॉट ॲक्टिव्ह करण्यात आले. 20 एप्रिलपासून नवीन नियमावली लागू करण्यात येणार. खत विक्री फक्त ई-पॉस मशीनद्वारेच बंधनकारक करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार खतांची माहिती. निराधार योजनेच्या कामामध्ये नगर जिल्हा आघाडीवरती असून नगर जिल्ह्यातील 1,38,000 लाभार्थ्यांना 248 कोटी रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले. लाभार्थ्यांची 100% आधार लिंकिंग असायला हवी. युद्ध हे संपण्याच्या मार्गावरती असून ट्रम्प यांच्या वक्तव्याने शेअर बाजारामध्ये उसळी. येत्या 2 दिवसामध्ये नव्याने शांतीवार्ता सुरू होणार. पुढील 2 दिवसामध्ये पुन्हा चर्चा होणार. सिंधुदुर्गातील 2,622 भात उत्पादक शेतकरी हमीभावापासून वंचित आहे. ई-पीक नोंदणी न झाल्याचा प्रशासकीय दिरंगाईचा फटका बसतोय. विरोधक करणार सरकारची कोंडी. संसदेचे विशेष अधिवेशन वादळी ठरणार. सरकारच्या नीतीला विरोध करण्यात आला. इंडिया आघाडी. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.